हा मायक्रोस्कोपचा पप्पा आहे, माहीत असू द्या. ऑटो व्हॅन ल्युएनहॉक. लक्षात घ्या. तर ह्या साहेबांनी काय केलं, मायक्रोस्कोप सूक्ष्मदर्शी कळतं का? सूक्ष्मदर्शीचे 3 प्रकार आहेत. मायक्रोस्कोप माहीत राहू द्या. मायक्रोस्कोपचे 3 प्रकार लगेच सांगून टाकतो, क्लिअर करतो. लक्ष द्या कुठले 3 प्रकार आहेत. सो रिमेंबर, पहिला प्रकार आहे याच्यामधला फर्स्ट, सेकंड, थर्ड, सिंपल मायक्रोस्कोप. त्यानंतर आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि तिसरं आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. लक्ष द्या, 3 प्रकार. मग आता सिंपल मायक्रोस्कोप काय असतो? काय नसतो तर मग असतो कसा काय? सिंपल मायक्रोस्कोप तुम्हा सगळ्यांना कंपास विकत घेतल्याबरोबर त्या कंपासमध्ये जे भिंग मिळतं, सो दॅट इज सिंपल मायक्रोस्कोप. ते एक सोपं साधं मायक्रोस्कोप आहे, त्याच्यात काही इश्यू नाही आहे. काही पट 50 पट 100 पटीपर्यंत त्याचं म्हणजे मॅग्निफाय करू शकतं, वस्तूला मोठं करून पाहता येऊ शकतं. सोनार, त्यानंतर जवाहिरे विकणारे, डायमंड विकणारे जे लोक आहे, घड्याळ दुरुस्तीवाला बाबा, ह्या सगळ्याकडे हे सिंपल मायक्रोस्कोप असतं. त्याच्यानंतर आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. जनरली आपल्या सगळ्यांना माहीत असावं, कंपाऊंड मायक्रोस्कोप या फॉर्मॅटमध्ये असतं, लक्षामध्ये घ्या. तर हा जो कंपाऊंड मायक्रोस्कोप असतो बेटा, तर कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या स्ट्रक्चरमध्ये ना जनरली पहा काय असतं, कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या स्ट्रक्चरमध्ये काही महत्त्वाचे घटक असतात, ज्याच्यामध्ये आपल्याला कदाचित तुम्ही शाळांच्या माध्यमातून पाहिलेलं असेल सुद्धा. या ठिकाणी स्टेज असतो. हा काय आहे? स्टेज आहे. लक्षात घ्या. खालनं सोर्स ऑफ लाईट असतो, या ठिकाणं सोर्स ऑफ लाईट म्हणजे प्रकाश वरती मारला जातो. हे आहे आयपीस. काय आहे? आयपीस. लक्षात घ्या. आयपीस म्हणजे आय लेन्स. या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह लेन्स असतो. काय असतो? ऑब्जेक्टिव्ह लेन्स असतो बाबांनो, लक्षात घ्या. हे दोन्हीसुद्धा कॉन्व्हेक्स आहेत, बहिर्वक्र भिंग. कसले? कॉन्व्हेक्स लेन्स. काय वापरलं याच्यामध्ये? कॉन्व्हेक्स लेन्स वापरलेला आहे. ऑब्जेक्टिव्ह लेन्स, आयपीस. ठीक आहे. इथून बघायचे, इथून बघायचं असतं, हे माहीत राहू द्या. आयपीसमधनं इथं तुम्हाला स्लाईड बनवून ठेवायची आहे, लक्षामध्ये घ्या. समजा गटारीतल्या पाण्याचा एक थेंब घेतला काचेच्या पट्टीवर, त्याच्यावरती असं नाही करायचा, थेंब घेतला काचेच्या पट्टीवर टाकला, ही काचेची पट्टी इथं ठेवून इकडनं ऑब्झर्वेशन करायचं आहे. ऑप्शन्स आहेत. इथं जे लेन्सेस आहेत ना, ते तुम्हाला किती मॅग्निफिकेशन करायचं आहे याच्यावरती डिपेंड करतं. हे तुम्ही फिरवू शकता, ॲडजस्ट करू शकता. आणि त्यांना जास्त चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करण्यासाठी या ठिकाणी 2 वेगळे स्क्रू असतात, फाईन ॲडजस्टमेंटसाठी किंवा जनरल ॲडजस्टमेंटसाठी. इथनं तुम्हाला बघायचं आहे आयपीसमधनं. आणि ही जी काही अत्यंत छोटी आहे ना, गटारीच्या पाण्यामध्ये नक्कीच तुम्हाला आम्ही सापडेल, वळवळ. दुधामध्ये तुम्हाला कोण सापडेल? लॅक्टोबॅसिलाई सापडेल. आळ्या दह्यामधल्या, दुधामधल्या, ताकामधल्या. लक्षात घ्या, लॅक्टोबॅसिलाई सापडेल. कळतं का? तर हे मायक्रोब्स आहेत, त्याचं ऑब्झर्वेशन तुम्ही मायक्रोस्कोपच्या सहाय्याने करू शकता. काही 1000 पट वस्तूला मोठं करून बघता येऊ शकतं कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली. मग पेशीमधले जवळपास सगळे घटक आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या खाली बघू शकतो, है ना. नियर अबाउट ऑल सेल ऑर्गेनेल्स वी कॅन ऑब्झर्व अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप एक्सेप्ट the mitochondria or inner parts of mitochondria and the parts present inside the nucleus of the cell. पेशीच्या केंद्रकाच्या मध्ये असलेले घटक आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये असणारे घटक ऑब्झर्व करण्यासाठी हा कंपाऊंड मायक्रोस्कोप जमणार नाही. हां, सेलचं ऑब्झर्वेशन करायचं चालेल, सेलमधले थोडेफार ऑर्गेनेल त्याच्यातून दिसतील, पण जर डिटेल अभ्यास करायचा आहे तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया आणि न्यूक्लियसचा, तर मग मात्र तुम्हाला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागतो. हा म्हणजे कम्प्युटराइज्ड असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 बिलियन टाइम्स एखादी इमेज जी आहे ना, ती 2 बिलियन 2 अब्ज पटीने मोठी करून बघता येऊ शकते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली. तर चला लक्ष द्या, ॲटोन व्हॉन ल्युएनहॉक या बाबांनी काय केलेलं आहे लक्षात घ्या. ही वॉज द फर्स्ट पर्सन टू ऑब्झर्व द लिव्हिंग सेल्स. सर काय, रॉबर्ट हुक तर म्हणाला की त्यांनी पेशीचा शोध लावला 1665ला, बरोबर आहे. त्यांनी डेड सेलचा शोध लावला, ह्या बाबानं जीवन सेलचा शोध लावला. फरक लक्षात घ्या. ही ऑब्झर्व्ड बॅक्टेरिया अँड प्रोटोझोआ युझिंग मायक्रोस्कोप्स. सूक्ष्मदर्शीचा वापर करून त्यांनी बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणूचा आणि आदिजीव, लक्षात घ्या. बॅक्टेरिया म्हणजे कुठले, जसं मी आता सांगितलं, लॅक्टोबॅसिलाई आलं लक्षामध्ये, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डेलब्रुकी वगैरे, हे बॅक्टेरिया आहेत. याचा अभ्यास त्यांनी केला, ऑब्झर्वेशन केलं. प्रोटोझोआमध्ये कोण आहे? हे सगळेच अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, हे सगळे प्रोटोझोअन्स आहेत. तर ह्याचं ऑब्झर्वेशन त्यांनी केलेलं आहे. इज दॅट क्लिअर?
आय होप क्लिअर असेलच बाबांनो. नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, घंटी दाबून ऑल सिलेक्ट करा आणि त्याचबरोबर रेग्युलर अपडेटसाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. आमचा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे चालू व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये.